माझ्या गुन्हा काय करत होता सर बाळा? बरं बरं येऊ लागला. असं भाई खेळूया खेळूया बस. तुझा खेळ संपूस तर घोडा थकायचा नाही. पण जरा इथं हात लावू नकस ग. चाकाचे फटके बसते तुझ्या लेकरा. हे दुर्मदे याला काय बी बोलू नकस. त्याची एक बी इच्छा अपुरी ठेवायची नाही मला. आज घोड्यावर बसले माझं लेकरू. उद्या लालगड दिव्याच्या गाडीतला मोठा साहेब व्हायचा आहे त्याला. अरे अरे पुन्हा हे पुन्हा कसं पळालं माझं लेकरू. लई जोरात पळालं. कधी ग माझं वासरू मोठं होईल आणि कधी होणार मोठा साहेब. गुडघ्यानं दुखायला लागल्याची बघ. तसं नाही ग दुखला. आपण जरा सहन करू तसं त्याचं जीवन पुन्हा. आणि आपण कशाला बी नाही म्हणायचं नाही असं ठरवले आम्ही. मग बघ एक दिवस आपलं बाळ कसं मोठाच्या मोठा साहेब होतो ते. सोडून ठेवी तरी तसं आपण बोलायचं सुधीक नाही. साहेब व्हायचं स्वप्न दाखवलंय आपण आपल्या बाळाला. आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. मग बघ एक दिवस या साहेबाचा बाळ तू साहेबाची मान. अगं होणार म्हणजे होणार. बघा हे दुर्पदा मला एक आयडिया सुचली. आजपासून तू मला साहेबाचं बा म्हणायचं. या तुला साहेबाची माय म्हणणार. हे साहेबाची मा हे साहेबाची मा बाकरवाडी साहेबाची मा. साहेबाचा बाप साहेबांचा बाप
आपल्या गावचा सुपुत्र गुणवंता याच्या सत्कारासाठी आपण जमलो. मान्य सरपंच साहेबांना विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावे. सरपंच साहेबांचा राम राम मंडळी. जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावच्या दृष्टीनं लय मोठा अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे. कसं काय विचारा की कसं काय? आपला नामा आणि त्याचा पोरगा गुणवंता यांनी ह्यो दिवस आपल्या भाग्यात ठेवलं यार. काल दुपारीच खुशखबर कळाली की आपल्या गुणवंताची निवड उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. पण तुम्हाला ठाव आहे का उपजिल्हाधिकारी म्हणजे काय असते ते? उपजिल्हाधिकारी ते हे नाही का? अरे लय मोठा साहेब असतो त्यानं म्हणजेच गुणवंत साहेबांना आपल्या आईबाचं आपल्या गावचं नाव मोठं केलंय. आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून सरपंच या नात्यानं गावच्या वतीनं मी त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतो. सरपंच साहेबांचा बसला गे लवकर. गुणवंत साहेबांचा गुणवंत साहेबांचा सरपंच साहेबांचा. आणि आता गुणवंताचे वडील श्री नामा यांना विनंती करते की त्यांनी भाषण करावं. बोला ना पप्पा. बोल ना, बोल ना, बोल. माझ्या मायबाप खवकर यांना मी आडगा वेळी काय भाषण करणार. आज मी आभाळ भरून खुश आहे. तो आनंद माझ्या पोटात मायना झाला. एकच सांगतो त्या आणि माझी बायको दुर्बा आम्ही कडक लक्ष्मीला डोक्यावर घेतलं. अंगावर आसुडाचं फटकं ओढून घेतलं. उन्हातानात पावसा पाण्यात आम्ही थांबलो नाही. एका स्वप्नाच्या मागे लागलो आणि ते म्हणजे आमचा गुन्हा मोठा साहेब व्हावा. हा जीव झाला. आमचं जीवन भरून शांत पावलं. आमच्या जिंदगीचं सार्थक झालं. आम्ही जिंकलो. तुझीच कृपा रे बाबा परमेश्वरा, तुझीच कृपा. आता तुझ्याकडे काय बी मागणं नाही, काय बी नाही. माझा लिओ साहेब झाला, मोठा साहेब झाला. गुणवंत साहेबांचा गुणवंत साहेबांचा. आणि आता गुणवंता म्हणजेच गुणवंत साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मनोबल व्यक्त करावं. गुणवंत साहेबांचा गुणवंत साहेबांचा. ग्रामदैवत आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो, माझं हे यश मी आपणास अर्पण करतो. असं म्हणतात की अपयश हे फक्त आपल्या एकट्याच असतं, परंतु यशाचे भागीदार मात्र अनेक असतात. आणि म्हणूनच माझ्या या यशात मा सर्वांचा वाटा नक्कीच आहे. पण मी एके ठिकाणी ऐकलं होतं की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान. यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान. वाह वाह. तर हौसला बुलंद असल्याशिवाय यश मिळत नाही. इरादा पक्का असल्याशिवाय यशस्वी तुमच्या गळ्यात हार घालत नाही. आता माझ्याबद्दलच बोलायचं झालं तर माझ्या या यशात हा हौसला, इरादा आणि ही जिद्द ही पत्थरासारखी पक्की होती. म्हणूनच मला हे यश संपादित करता आलं. आज हे उपजिल्हाधिकारी पद मला मिळालं त्याबद्दल खरोखरच मी स्वतःवर खूप खुश आहे आणि आनंदी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द